नमस्कार मंडळी, शेतकरी कर्जमाफीसाठी कोण अपात्र राहणार आहेत हे आपण जाणून घेऊ मित्रांनो. हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून सर्वांना मदत होईल. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की काही व्यक्ती आणि काही गट कर्जमाफीसाठी पात्र नाहीत. ते कोणती आहेत? तर पहिल्यांदा माजी मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, नगरपरिषद यातले कर्मचारी हे अपात्र ठरणार आहे. मित्रांनो, सोप्या भाषेत जे पदावर आहेत, सरकारी पदावर आहेत ते अपात्र ठरणार आहेत. तसेच केंद्र व राज्य शासनातील कर्मचारी ज्यांचे उत्पन्न महिन्याला 25,000 रुपये आहे ते कर्मचारी कर्जमाफीसाठी अपात्र राहणार आहे. आणखी मित्रांनो, महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक व महामंडळ, एस-टी महामंडळ यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामध्ये जे अधिकारी आहेत व त्यांचे उत्पन्न 25,000 पेक्षा जास्त आहे ते पण अपात्र राहणार आहे. तसेच मित्रांनो, निवृत्ती वेतनधारक ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन 25,000 पेक्षा जास्त आहे त्यांना देखील कर्जमाफी मिळणार नाही. मित्रांनो, तुम्ही हे निश्चित बघू शकता की ज्यांना काहीतरी रोजगार होता आणि ते आता शेवटी सहकारी संस्था जसे की साखर कारखाने, सूतगिरण्या, नागरिक सहकारी बँका, दूध संघ यांच्या पदाधिकारी व कर्मचारी जे 25,000 रुपये महिना कमावतात ते पण अपात्र ठरणार आहे. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घेऊनच फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला पुढे अडचण होणार नाही. शेतकरी कर्जमाफीसाठी पात्रता आणि अपात्रता नीट समजून घ्या आणि योग्य मार्गदर्शन घ्या. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.